बिग बॉस मराठी ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स. येस, बिग बॉस मराठी फिनाले वीक ओपनिंग वोटिंग ट्रेंड. फिनाले वीक चालू आहे आणि कमीत कमी 3-3.5 दिवस आहे तुम्हाला वोट्स आणि सपोर्ट करायला तुमच्या फेवरेट कंटेस्टंटला. तर तुम्ही जाऊन करू शकता. जिओ हॉटस्टारवर जाऊन तुमचे 99 वोट्स जे तुम्ही देऊ शकता तुमच्या फेवरेटला. तर नंबर 5 पासून सुरुवात करूया. नंबर 5ला आहे दीपाली सय्यद आणि मला वाटतं नंबर 5ला दीपाली सय्यद राहील. त्यांचा गेम इतका काही दिसला नाही. पण हे जे 4 होते ना वरचे, ते मी 30व्या-32व्या एपिसोडमध्येच प्रेडिक्ट केले ते हे टॉप 4 राहणार आहे आणि तेच फिनालेला टॉप 4 आहे. क्या बात आहे. तर कारण गेम त्यांचा तसा दिसत होता. नंबर 4वर आहे अनुश्री माने. अनुश्री मानेला DP दादा वगैरे सगळे इन्फ्लुएन्सर जे ना त्यांच्या वोट्स आणि सपोर्ट सगळे सपोर्ट करताय, सगळे वोट अपील करताय अनुश्री मानेला इन्फ्लुएन्सर. तर जा आणि वोट करा तुमची फेवरेट असेल तर. नंबर 3वर आहे राकेश बापट. राकेश बापटचा इतकासा गेम घरामध्ये दिसला नाही आणि तो कधीच बोलला नाही का मला ट्रॉफी जिंकायची. पण काल पहिल्यांदा बोलताना दिसला का बाप मी पण ट्रॉफीचा दावेदार आहे, तर मलाही ट्रॉफी जिंकायची असं बोलताना दिसला. आणि राकेश बापट नंबर 3वर. तर नंबर 2वर शॉकिंग तन्वी कोलते. तन्वी कोलते नंबर 2वर आली आहे कारण काल जी तिने रेवाला जाताना जी बोलून घाण केली त्यामुळे लोक खूप चिडले बाई त्याच्यावर. पण असं काही नाही, तन्वी कोलते परत नंबर 1वर येऊ शकते कारण तिला तितके वोट्स आणि सपोर्ट दिसतोय. पण सर्वात जास्त सपोर्ट कोणाला आहे तर तो दिसतो विशाल कोटियनला. नंबर 1वर आहे विशाल कोटियन. विशाल कोटियनचा अकाउंटसुद्धा यार डिसेबल झालं आणि म्हणजे बंद केलं. पण तरी पण त्याचं नवीन अकाउंट चालू झालं. तुम्ही तिथं जाऊन त्याला फॉलो करू शकता. तुम्ही त्याचे फॅन असाल तर जाऊन वोट आणि सपोर्ट तुम्ही करू शकता तुमच्या फेवरेटला. मग विशाल असो, तन्वी असो, राकेश असो, अनुश्री असो किंवा दीपाली असो, तुमच्या फेवरेटला जाऊन वोट्स करा. तर नंबर 5वर आहे दीपाली, नंबर 4वर आहे अनुश्री, नंबर 3वर आहे राकेश बापट, नंबर 2वर तन्वी कोलते आणि नंबर 1वर आहे विशाल कोटियन. तुमचा वोट आणि सपोर्ट कोणाला आहे मला सांगा. आणि कोणी उचलली पाहिजे बिग बॉसची ट्रॉफी. आपली फेवरेट कोणी असो, पण जशी बिग बॉसची फेवरेट मेकर्सची फेवरेट आहे तन्वी कोलते, तर मला वाटते तन्वी कोलते ट्रॉफी उचलणार आहे. तन्वी किंवा राकेश ट्रॉफी उचलताना दिसणार आहे आपल्याला. आणि तन्वी कोलते जसं काल ते रेवाला बोलून म्हणजे ते बोलली त्याच्यानंतर यार ऑडियन्सच्या निशाण्यावर आली. ऑडियन्सला वाटलं किती बाई निगेटिव्हिटी. तर हळूहळू तिचा चेहरा जो समोर येतो आहे असं लोकांचं म्हणणं आहे. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि कोण उचलेल ट्रॉफी तुमच्या मनातला तुमचा विनर कोण आहे ज्यांनी गेम जबरदस्त खेळाय मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये.